मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. वासुंदरी टीम रिक्वेस्ट असेल आपण कुठे जायचं नाहीये. त्यानंतर लगेच आपण मॅच पुढील विनर अशी कव्हर करणार आहोत. मी उल्लेख केला होता पहिल्या इनिंग मध्ये मिनिमम तुम्हाला 60 to 65 रन्स कमीत कमी बनवावे लागतील. येस बी विकेट असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. जगदीन तयार होतोय बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. ड्राईव्ह करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमचं अकाउंट इथे ओपन होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एक आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर एकंदरीत दोन खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. पहिला जो मात्र मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑन, हे दोन खेळाडू सध्याच्या स्थितीला पेट्रोलिंग करतील. फिल्डिंग चांगली होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जजमेंट चांगलं होतं. मात्र ज्यावेळेस अगदी आपण आउटफील्डचा विचार केला त्यावरती थोडे दगडे असतात. अशा परिस्थितीमध्ये अटॅकिंग अप्रोच दाखवत असताना तुम्ही जर पुढे गेला कधी कधी चेंडू डायव्हर्ट देखील होतो. अशा परिस्थितीमध्ये एकाच दोन मध्ये रूपांतर होऊ शकतो. अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून आणि फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. यावेळेस मिस्टर आर्मस्ट्रॉंग चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येते. आउटफील्ड स्लो आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला दोन धावा. दोन धावीच्या मदतीने टीमची टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. Hello. 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 Check. Hello. Check. Hello. चांगला चेंडू. Hello. Check. डॉट बॉलची समाप्ती होती आणि टीमची टोटल स्थिर स्थगित 5 धावा. यावेळेस मिस्टर आर्मस्ट्रॉंग पाहायला मिळेल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत कंप्लीट होती. सिंगल ओव्हर नंबर पहिली अशा प्रकारे कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती शांत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनबाद 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील पाचापूर या संघाची. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो. तर अशा प्रकारे ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती आणि 6 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी जगदीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे देखील डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या समाप्तीसोबत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला मी म्हणेल उल्लेख होणं गरजेचं आहे, कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी
आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले जे बोरशादेव क्रिकेट संघ आटाई कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच झाली, कंप्लीट फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय 6 आकड्यावरती. बॅटिंग करत असताना पाचापूर या संघाला जयेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अगदी फुलल यांचा चेंडू होता, चेंडूला पिक करू शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती. त्यानंतर मिस्टॅम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. इनफिल्ड मध्ये चांगले जजमेंट आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिला झटका लागतोय 6 आकड्यावरती. जयेशला परतावं लागते माघारी, सॉरी जयेशच्या गोलंदाजीवरती समीरला परतायला लागते माघारी. न्यू बॅटर सूरज आपल्याला पाहायला मिळतील. राहुल आणि सूरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला पाचापूर या संघाची. दुसऱ्या बाजूला आटाई कोळीवाडा संघ हे खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. ना केवळ फक्त आणि फक्त कल्याण ग्रामीण टिटवाळा पुरतं मर्यादित न राहता अगदी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पालघर विभाग असेल, त्यानंतर रायगड विभाग असेल, या विभागामध्ये देखील चांगली कामगिरी करतो. यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, मिस फील्ड पाहायला मिळते, चेंडू निघून चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4, असेल हा चौकार. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाही. ज्या प्रकारे स्ट्रोक मारायचं होतं एक्झिक्यूट करता आलं नाहीये. कंप्लीट होती सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 11 पाहायला मिळेल. 11 रन, 11 धावा, धावा फलकावरती आहेत. इथे देखील आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थर्ड मॅन रिझन मध्ये बॅटची कडा लागली होती. सातत्याने चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकंदरीत या षटकामध्ये 6 धावा खर्च झालेले आहेत. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 6 धावा. या षटकाची सुरुवात विकेटने गेली होती, त्यानंतर एक चौकार आला, मात्र तरी देखील फक्त आणि फक्त सध्याच्या स्थितीला 6 धावाच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे कंप्लीट होती सिंगल आणि अशा रीतीने आपण पाहतोय ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरी 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 13 धावा धावफलकावरती असतील. एकाकडे मोबदल्यामध्ये 13 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला दुसरी कंप्लीट होतीये. पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती पूर्ण प्रकारे चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतीये आटाई कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इंडिव्हिज्युअल पहिली टीम कडून तिसऱ्या, इंडिव्हिज्युअल दुसरी टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये तो पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान उद्योजक, समाजसेवक सन्माननीय अनिलदादा पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल दादा या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल निघून चाललाय, मिड विकेट, सीमारेषा पार, 6 धाब्यांसाठी येतोय षटकार.
षटकामध्ये फक्त 6 धावेंचं षटक फेकलं होतं. अशा गोलंदाजा विरोधामध्ये पहिलाच चेंडू आक्रमण पाहायला मिळतोय. या मैदानाचा विचार केला तर ज्या वेळेस आपल्याला फुलरलाईनचे चेंडू पाहायला मिळत आहेत त्या वेळेस बॅट्समनच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक्स देखील येत असताना पाहायला मिळतात. मात्र ज्या वेळेस खेचून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, गुड लेंथवरती चेंडू हिट केलं जात आहे, अगदी त्या वेळेस गोलंदाज कुठे ना कुठे हावी होत असताना पाहायला मिळालेत. या इनिंग मध्ये देखील आपण पाहतोय फुलरलाईनचा चेंडू आला की त्यावरती चांगला स्ट्रोक येतोय. इथे चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार फलंदाज सूरजच्या बॅट मधून. जगदीन आपल्याला पाहायला मिळतील बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेले आहेत. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक अटाई गावातील सन्मान्य अनिलदादा पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय. हा तिसरा षटकार फलंदाज सूरजच्या बॅट मधून आणि त्याच्या माध्यमातून स्टेटमेंट दिलं जात आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. विकेट गेली असली तरी आम्ही करू कमबॅक. आणि त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होती कुठे आणि धावसंख्या आली आहे कुठे. आता टीमची टोटल 31 पाहायला मिळेल. कुठे ना कुठे खडतर प्रवास वाटत होतं पाचापूर संघाचं, मात्र त्यानंतर सूरज तो फक्त आला नाही तर त्याच्या बॅट मधून मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल सीमा पार, 4 चेंडू आणि 4 षटकार फलंदाजच्या माध्यमातून येत आहेत. मधून येत आहेत. बॅटिंग अफलातून होते त्याच्या माध्यमातून पूर्ण प्रकारे गोलंदाजावरती हावी ठरत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. डॉट बॉलची समाप्ती होती. सुटकेचं निश्वास कुठे ना कुठे गोलंदाजाने घेतला असेल. ज्या गोलंदाजाने अवघ्या 6 धावेंचं षटक पॉवर प्ले मध्ये टाकलं, अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये सध्याच्या स्थितीला काय फलंदाजी इथे केली जाते. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक, मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. नॉन स्ट्रायकर एंडवरती थ्रो होता, मात्र कंप्लीट होते. सिंगल ओव्हर नंबर अशा प्रकारे तिसरी कंप्लीट. 38 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये एकंदरीत 25 धावा पाहायला मिळाल्या आणि टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी असेल डीजे नितीन यांना, ज्यांच्या माध्यमातून एक सुमधुर असं संगीत.
येथील ओव्हर नंबर 4थ्या मध्ये येत आहेत. सूरजच्या माध्यमातून गोलंदाजी कशी होती पाहणं महत्वाचं असेल. फुलटॉस चेंडू होता, मिसटाइम स्ट्रोक चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहे, चेस खूप मोठी आहे, मात्र काय फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळतीये. जगदील आपल्याला पाहायला मिळतील, ज्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये 4 षटकार आले होते. असा गोलंदाज इथे एका धावेला महत्व देतोय. त्याला माहितीये वाचवणारी प्रत्येक धाव आपल्याला कुठे ना कुठे टार्गेट छोटं करून जाईल. अशा परिस्थितीमध्ये एका धावेला महत्व दिलं जातोय. आपल्या संघासाठी 2 धावा इथे जगदीलने वाचवल्या. टीमची टोटल 40 धावा सध्याच्या स्थितीला. यावेळेस बॉटमहॅनचा चांगला वापर होतोय. क्षेत्ररक्षक आले, कॅच होतीये कंप्लीट, होतोय बाद, विकेटचं होतोय पतन, लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा मोठा आद्रा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पाचापूर या संघाला या मॅचची गोल्डन विकेट कॅरी. सूरज बॅक टू दी पवेलियन. असताना पाहायला मिळते. अप्रतिम झेल लॉंग ऑफला टिपण्यात आली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या मॅचची गोल्डन विकेट. सूरज बॅक टू दी पवेलियन. ड्राइव्ह करायचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला फेकतील. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मानस होता, मात्र धाडस करण्यात आलं नाही. स्ट्रायकिंग एंड वरतून नकार आला आणि तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप होता. 1 धाव कंप्लीट सिंगलच्या मदतीने 41 धावा. अगदी पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती. एकंदरीत 4 षटकार त्या षटकामध्ये आले आणि एक सिंगल 25 धावा पाहायला मिळाल्या. मात्र त्याला बघता पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकाच्या 4 चेंडूंवरती फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोचते 41 या आकड्यावरती. या षटकातले अजूनही 2 चेंडू जे मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांना उलकावणी देत असताना खेळाडू कक्षाला दिली जाते सलामी आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रद्धांजली चषकचा येतोय हा दर्जेदार चौकार. मोठा चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. एक मोठ्या धावसंख्येचा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. एकदा आलेला पाहायला मिळतोय. बॉटमहॅनचा चांगला वापर केला जातोय. अगदी खोदून काढायचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहे, चांगली फिल्डिंग होतीये, मात्र तो थोडासा वाईड होता. अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होतील 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे सध्याच्या स्थितीला 47 या आकड्यावरती. षटक क्रमांक कंप्लीट होईल 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चांगला कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये 9 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 7, तिसऱ्यामध्ये 25 आणि त्यानंतर 9 धावा या 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. अजूनही एका षटकाचं काही शिल्लक. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पहिलं आणि टीम कडून 5व्या षटकामध्ये आशू येतोय. कशी कामगिरी होती ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं, औत्सुक्याचं असणारा. फुल करायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक, अगदी चेंडू बॉडीला ब्रश होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट. टीमची टोटल 48 धावा
लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचती 48 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज CR आहे. अशूचंही षटक इम्पॉर्टंट असेल, कारण इथे जर चांगली धाव आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने येईल. मात्र दुसऱ्या बाजूला विकेट जर पडले तर मोमेंटम बॉलिंग करणाऱ्या अटाई कोळीवाडा या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज थोडेसे सफल झाले होते आणि त्यानंतर एसटी उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते अशूच्या माध्यमातून. पहिला चेंडू त्यावरती एकंदरीत एक धाव पाहायला मिळालेली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होतं. एकंदरीत 3 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. सध्याच्या स्थितीला निकेत आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओपनिंगला आलेली जोडी अगदी फ्रंटलाईन बॅटिंग ची मात्र तंबूमध्ये गेली आणि आता मिडल ऑर्डरला सुरुवात होती. त्यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील गोलंदाज आता 4 चेंडू खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर निकेत थोडासा स्ट्रगल करतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून 2 धावा आपल्याला स्ट्रगल त्याचं सुरू आहे. मात्र एका खेळाडूला इथून मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्येची मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी झाली आहे. एक विकेट कॅरी केली आणि त्या सोबतीला एक सिंगल धाव पाहायला मिळाली. 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, 55+ धावसंख्या. दुसऱ्या बाजूला डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढले, डॉट बॉल जर आले, विकेट जर पडले तर मोमेंटम अटॅक कोळीवाडा संघाच्या बाजूने ते देखील झुकू शकतो. लाऊड अपील केली जाते. फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, चौथा झटका लागतोय बच्चापूर या संघाला. आल्या पावली परतावं लागतंय रोहितला तंबू मध्ये. फलंदाज बाद. रोहित back to the pavilion. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी विकेट येईल का ते देखील पाहणं महत्वाचं. ट्रिक कंप्लीट होईल का ते देखील पाहणं महत्वाचं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्टिप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. अगदी कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. अटाई कोळीवाडा या संघाचा हा संघ सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेला तर चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वन ऑफ द फायनेस्ट टीम म्हणून या संघाची देखील ओळख आहे. या विभागाचा विचार केला तर सांगोडे संघ, तो देखील बल्लाढ्य कोंडेरी संघ, वासुंद्री संघ, हे सर्व बल्लाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे कॅच होती, कंप्लीट होतोय बाद. विकेटचं पतन. या ओव्हर मधील हा तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत जर पाहिलं तर हा 5वा धक्का लागत असताना पाहायला मिळतोय पाचापूर संघाला.
विकेट पडलेली पाहायला मिळतीये. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, कॅच होती कंप्लीट. या ओव्हर मधील चौथा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. धावेचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आशूच्या माध्यमातून आणि सध्याच्या स्थितीला टीमची टोटल 48 49 धावेंचं टार्गेट सध्याच्या स्थितीला सेट केलं जात आहे. पाचापूर या संघाच्या माध्यमातून जय बोरशादेव क्रिकेट संघ आटाई कोळीवाडा या संघाच्या विरोधामध्ये. वर्चस्व गाजवेल, कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 49 धाव्यांची गरज. आणि त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ टिटवाळा म्हणून ज्यांची ओळख, एक तंत्रशुद्ध समालोचक. आणि त्या सोबतीला जर विचार केला तर या विभागामध्ये ज्यांचा खूप चांगला दबदबा आपल्याला पाहायला मिळतो, स्वतःच्या जर पाहायला गेलं तर बोलण्याच्या शैलीवरून प्रत्येकाला हवावं असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय ओमीजी सुतार सर, ज्यांच्या माध्यमातून आपण इनिंगचं पुढील सत्र ऐकणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स सन्माननीय ओमीजी सुतार सर. थँक्यू सो मच प्रथम चव्हाण, व्हॉइस ऑफ वरप या कल्याण विभागामधील एक युवा यंग टॅलेंट आणि जबरदस्त समालोचक, ज्याने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा डंका वाजवला. आमच्या आवाजाच्या शैलीने अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये भुरळ पाडणारं व्यक्तिमत्व आहे. आणि या आज पहिल्याच दिवसामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकतात. थँक्यू प्रथम चव्हाण. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना सुरू आहे. एका बाजूने आपण संघ पाहतोय जय बोरशादेव बाटाली, त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट पाचशापूर संघ लढतोय. धावसंख्या धावफलकावर जर विचार केला तर फर्स्ट इनिंग मध्ये तब्बल 48 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये एक परंतु अनुभव कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर कल्याण विभागामध्ये एक नामांकित संघामध्ये त्याची वर्णी लागते. तो जय बोरशादेव अट्टाली संघ बॅटिंगसाठी उतरलाय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मान्यवरांचं मी नक्कीच धन्यवाद व्यक्त करेन. आभारी आहे आपण आलात आणि या स्पर्धेची रंगमंचाची शोभा वाढवली. मी उमेशचा टिटवाला सांगोडे पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत व्यक्त करतोय. आजच्या दिवसातली दुसरी मॅच, मोठा सामना जर पाहायला गेला अटाली बनाम पाचशा. यानंतर नक्कीच मी विनंती करेन वासुंदरी संघ आपण देखील सज्ज राहायचे, कारण सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण खेळून घेणार आहोत. चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ वासुंदरी संघाशी दोन हात करणार आहे. स्ट्रायकिंग एंडवर अजय भोईर, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर निकेत आहे. पहिला चेंडू. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम. खूप खूप शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर गती आणि फिंगर रोल देखील केले होते.
व्हेरिएशन विविधता गोलंदाजीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर वार पे पलटवार, चांगला चेंडू. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं गोलंदाजासाठी. फुटवर्कचा वापर, डान्सिंग राऊंड द विकेट, देखना फटका कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडूला पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा धमाकाबला चौकार. नक्कीच या फटक्याने विराट कोहली सरांची आठवण करून दिली. टिपिकल ट्रेडमार्क अजय भोईरचा हा देखना फटका यासाठी जाणला जातो हा खेळाडू. जबरदस्त क्रिकेटर आहे, विस्फोटक फलंदाज आहे. आप ट्रॅकर यावेळी लाईन पाहावी लागेल, अतिरिक्त उचली घेतोय. नक्कीच फर्स्ट वॉर्निंग आली असावी. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावा तर धावफलकावर जोडली जाते. धावसंख्या जर पाहायला गेली तर 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर. किती धावा येतील या षटकामध्ये? आणखी 4 चेंडू शिल्लक आहेत. फुटवर्कचा वापर, यावेळी हॅमर स्ट्रोक होता. निर्धाव चेंडूची सांगता. हॅमरचा वापर केला होता तिथे अजय भोईरना. चेंडू खेळपट्टीवर आदळला, त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 50-50 सुरुवात असं म्हणायला हरकत नाही. चढउतार राहिलेत नक्कीच या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना पाचपूर संघाने सुरुवात थोडीशी खडतर केली होती, त्यानंतर अटॅक देखील पाहायला मिळाला. यावेळी समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, यासाठी त्याला सजवला गेलाय तिथे. एक धाव आणि दुसरी धाव देखील त्याच वेगाने पूर्ण केली. या 2 धावांच्या अखेरीस धावफलकावर धावांची टोटल आता झाली आहे 7 धावा. राज्य छत्रपती क्रीडांगण सांगोडेचे या कल्याण विभागामध्ये एक नामांकित क्रीडांगणामध्ये त्याची वर्णी लागते. सध्याच्या घडीला गोलाकार क्रीडांगण खूप कमी आहेत या परिसरामध्ये. दरम्यानचा बॉल, धोक्याची घंटा, पहिल्या विकेटचं पतन होईल का? आणि त्याचं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये, चुकीला माफी नाही. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला मोठा धक्का अटाली टीमला. मिड ऑनला येतोय. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाते. धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 8 धावा. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरीचं पहिलं पॉवरफुल षटक राहिलं पाचपूर संघासाठी. मी म्हणेन थोडासा गेअर चेंज करावा लागेल, कारण जरी कुंपणाचा पाठलाग करत असले तरी पाचपूर संघाकडे ती चांगली गोलंदाजी आहे. चांगली फाईट देतोय पाचपूर संघ देखील, परंतु अट्टाली संघाला बॅटिंगमध्ये दमखम दाखवावा लागेल. षटकार चौकारांचा पाऊस वर्षाव मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल, कारण एक क्रीडांगण ओळखलं जातं मोठ्या फटक्यांसाठी. तर प्रत्येकी आयवा झेलसाठी या सांगोडे गावचे एक उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक श्री गणेश फॅब्रिकेशनचे करता धरत आहेत. मोरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी कॅश प्राईज 100चा आलाय. म्हणजे प्रत्येक जो दर्शक असेल, प्रेक्षक, त्याने जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडला तर रोख कॅश प्राईज 100चं त्याला दिलं जाईल.
चेंडू थांबणार नाही. चेंडू चालला सीमारेषा बाहेर येतोय चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडू आमच्या समालोचन कक्षाला मान वंदना देतोय. पंचांचा इशारा. वन बाउन्स आउट ऑफ 0 चौकार. जेलसाठी नाहीत, पुलसाठी आहेत आणि डायरेक्टली जेल पकडला. तर दरम्यान चांगला चेंडू स्विचिटचा प्रयत्न होता. प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर जर विचार केली तर 16 धाबा 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅकवर सूरजला प्राचारण केलाय. तर रितेश दशरथ पाटील कुठे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. मोठ्या दिशेने फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक मात्र धाब इथे जखडून ठेवलाय. घट्ट रशीने बांधून ठेवलं. पायाला बेड्या बांधल्या जातात आटाळी संघाच्या फलंदाजांच्या. अजय भोईर एक विस्फोटक फलंदाज होता, परंतु त्याला पडतीच्या प्रवासाला पाठवून दिलं. अशीच किरण होतं खऱ्या अर्थाने, परंतु धावफलक माफक आहे. कुठेतरी लक्ष वेधत असताना एकेरी दुहेरी धाबा देखील तितक्या महत्वाच्या असतील. सूरज वन्स अगेन समोरच्या दिशेनं लाजवाब क्रिकेटचा देखना फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फेकून दिला. षटकार. क्या बात है. क्या बात है. दर्जेदार फटका होता. फलंदाज अभिषेकच्या बॅटमधनं आय थिंक सलामीचा सलामीवीर फलंदाज आहे आणि सामना खुला करायचा असेल तर अभिषेकची बॅट चालणं खूप गरजेचं आहे. चेंडू हरवला फुटला तर जर विचार केला तर भरपूर धाबा या षटकामध्ये खर्च केल्या. दोन षटकांच्या अखेरीस 24 धाबा या षटकामध्ये तब्बल 16 धाबा जोडल्या गेल्या. चला टीम आडल घेऊ नका, कारण आपल्याला टीम आडलसाठी वेळ दिला जाणार नाही. आमचे ऑफिशियल नक्कीच आपल्याला सांगतील. वेळेसोबत सहकार्य केलं जाणार नाही कोणत्याही संघाला, कारण आज शुभारंभी सामना होता. या स्पर्धेचा आपण वेलकम केलं. नक्कीच पूजन झालं. थोडासा वेळ आपला अतिरिक्त खर्च झाला नक्कीच, परंतु त्यानंतर आपल्या थोडंसं तटस्थ नियम देखील, तटस्थ भूमिका देखील स्वीकारल्या जातील आयोजकांच्या माध्यमातून. सन्माननीय आदरणीय अभिमन्यू पांडुरंग पाटील व साईका देवाना क्रिकेट क्लब सांगोडे आयोजित श्रद्धांजली चषक आहे आणि नक्कीच बालराम पांडुरंग पाटील साहेब असतील, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या वतीनं केला गेला आहे. एक गोड व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलं
आणि कुठेतरी त्या व्यक्तिमत्वाची आठवण आपल्या कायमस्वरूपी हृदयामध्ये रोवली गेली आहे. त्याच व्यक्तिमत्वाचा कुठेतरी नामकरण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे. दरम्यान एक धाव, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, खराब थ्रो मी म्हणेन, आणि 2 धाबा एकवटल्या गेल्या. लांबवरून ट्रॅव्हल करणं इथपर्यंत पोहोचलाय संघ. पाच्यापूर संघाचं नक्कीच मी धन्यवाद व्यक्त करेन, वेळेवर ते हजर राहिलेत. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अट्टाडी संघ म्हणजे आपल्या नदी पलीकडचा संघ आहे. कल्याण विभागामध्ये चांगला चर्चित राहिलेला संघ अट्टाडी संघ, आणि दुसऱ्या बाजूने भिवंडी विभागातील एक मातब्बर संघ. समोरच्या दिशेने फटका सुरेख, लांब लचक पल्ल्याचा आणि राजे छत्रपती स्टँड्सला सलामी देणारा मोठा हिट. अभिषेकच्या बॅटमधून आणखी एक षटकार. तर अनिल शेठ पाटील उद्योजक अटाली गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचं इथे सहर्ष स्वागत असेल. आपण यायचं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे हे विनंती करतो आयोजकांच्या वतीनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समोरच्या दिशेनं पॅरलल स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला डॉमिनेट करतोय. अभिषेकच्या बॅटमधून येतोय षटकार. डीजे अभिषेकच्या बॅटमधनं विध्वंसक इनिंग साकारली जाते. मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावतं अभिषेकच्या नावाचं. काय जबरदस्त बॅटिंग, समोरच्या दिशेने अटॅक. पुढचा चेंडू आप ट्रॅकर, शॉर्ट ऑन पूल फटका. टायमिंग तेवढा प्रॉपर नव्हतं, परंतु चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड बाउंड्रीला, सीमारेषा पलीकडे. 1 बाउंस चौकार. यावेळी मिस टायमिंग, परंतु चेंडू हवेच्या वेगाने फ्लाय झाला. सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर. षटकार. जिंकण्यासाठी अट्टाली संघाने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. हाफ ट्रॅकर आणखी एक चेंडूला पाठवून दिलाय. लांब लचक पल्ल्याचा बिग हिट, मोठा षटकार. तर शेक हँड करून लगेच मैदान सोडायचं आहे. पाच्यापूर संघ खूप लांबवरून इथे नक्कीच ट्रॅव्हल करून आला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला, परंतु कुठेतरी चुका घडल्या आणि त्या चुकांना पुढच्या टुर्नामेंटमध्ये सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. परंतु खूप चांगला खेळ झाला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन, विश यू ऑल द बेस्ट नेक्स्ट राऊंडसाठी. अटाली टीमला अत्यंत जबरदस्त बॅटिंग अटाली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खास करून मी कौतुक करेल